नमस्कार, कसे सगळे ठीक आहेत ना? मी सँडी मोरे स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला पुन्हा एकदा जायचं आहे वाड्याला. त्याच वाड्याला आपल्याला जेबी सेनाचा हल्लीचा प्रोग्राम आहे. तर आम्ही निघालो आहे. आता इथं आम्ही नायगावला थांबलो आहे. माझी गाडी आहे, आज आपण गाडीने चाललो आहे. ही माझी गाडी आहे, मी घेऊन आलो आहे. माझ्यासोबत आहे सिमोन योग्या आणि साहिलची गाडी आहे. साहिलसोबत आहे रोहित. तर आम्ही आता थांबलो नाश्ता करायला. आता नाश्ता करून वगैरे मैसून जाणार गाडीने. बाकीचे सगळे आपले वाया येणार आहेत तिथून सगळे. कदाचित आता सगळे बाईकनेच येणार आहेत. बाबूचा टेम्पो घेऊन निघाला जोगेश्वरीवरनं. तर आम्ही थांबलो आहे नायगावला नाश्ता करायला पुढे मॅकडीमध्ये. तर आपण विचार केला आज अचानक ब्लॉग चालू करूया. रोहित भाई गुड मॉर्निंग. मॅगडीमध्ये गुड मॉर्निंग. ॲक्च्युली सकाळीचे वाजले, आम्ही सकाळी 10 वाजता निघालो आहे. आणि साहिल भाई रोहित ऑर्डर करतोय तोपर्यंत बसूया. तर आपले ऑर्डर आले, सगळ्यांनी कॉम्बो मागवले. बर्गर आहे, फ्राईज आहे, कोक आहे. हा साहिल आहे, हा योगेश आहे, हा रोहित आहे, सँडी आहे. चला खाऊन या. झालं खाऊन आता निघणार आम्ही. ऊन एवढा आहे ना, काय बोलतो? अरे मोबाईल पाडला. एकदम कडकडीत ऊन आहे. आता तर काय वाटत नाही. आता पुढे गेला वाडा यायचा बाकी आहे. वाड्याला पोचल्यावर माहिती पडेल नाही ऊन काय आहे ते. निघूया आता आणि डायरेक्ट भेटूया वाड्याला. आलोय आता आम्ही बिना थांबता आलोच ना. कमसे कम 1-1.5 तास पहिल्याच पोचलो असतो आपण ना. ब्रेक घेत आलो आणि आता पोचलो 10 मिनिटावर लोकेशन. आणि मँगो ज्यूस प्यायला थांबलोय. काय पुरी आहे का विचार? आमदार पुरी झाली. झालं ज्यूस टूर. आता 10-15 मिनिटावर आपलं लोकेशन आहे. 10-15 मिनिटात आपण पोहोचू लोकेशनवर. आता निघूया. माझी गाडी तिकडे लावले. चला पोचलो आपल्या लोकेशनवर. जस्ट आपली गाडी लावली दोन्ही इथे, साहिलची माझी. आणि आता चाललो आहे आतमध्ये. मस्त थंड थंड पाण्याने तोंड धुतलं आहे. कारण की एवढी गरमी आहे ना, एवढी गरमी येताना चटके लागत होते. म्हणून मी फुल टी शर्ट घालूनच चाललेलो आणि हेल्मेट तर कंटिन्यू घालूनच ठेवलेला. पोचल्याला लोकेशनवर आपलं. टेम्पो कुठे ते माहिती नाही. टेम्पो बघा आपलं कदाचित 5च्या साईडला झालं आहे आपलं लोकेशन. पहिला टेम्पो शोधूया कुठे आहे. आणि आपलं हे लोकेशन आहे. रात्री बघा एवढा मोठा ग्राउंड आणि आपल्याला स्टेज दिलाय. बाबूने लाईटीचा सेटअप पण लावून रेडी केलाय. बाबू आपला पहिला पोचलेला. मस्त सेटअप लावलाय. स्टेज एकदम मोठ्याचा मोठा आहे. आणि हा रिसेप्शनसाठी स्टेज आहे. कुठे एवढ्या लांबून खेळा बघायला आलो मी. तर मग बघितलं असतं. काय गुंडा म्हणे का रे तू? आपल्या इथे बॅक साईडला, स्ट्रीटच्या बॅक साईडला टेम्पो लावला आपला. आणि हा वैभवचा टेम्पो. काय वैभव काय बोलतो? गरमी किती आहे? हा असेल ना 40 पर्यंत. नाही 30च्या आसपास असेल. 38 चेक केलं? 37 असेल. काय बोलतो? बघ ना, चेक करून बघ. चेक करूया. अजून यांनी काय सामान नाही काढलंय. आमचा बाबू आला, त्याने लाईटीचा सेटअप पण लावून घेतला.
लावू 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 ना. गरमी बर्दाश्त नाही. ऊन कमी झाल्यावर चला आता आपलं थोडंफार सामान काढून घेऊया. तू उठला का लवकर उठला खरं सांग. अरे भाई आज प्रॉपर टायमामध्ये त्यांनी सांगितलं होतं ना पेमेंट जेवढा लेट येणार आज जेवढ्या मिनिटं लेट येणार तेवढा पेमेंट लेट भेटणार. बघ हा मग हर टायमाला असं धमक्या द्यायच्या बराबर उठेल मग. चला सामान काढून घ्या. A few moments later. सामान काढलं आपलं स्टेजच्या खाली ठेवले. वरती ऊन आहे म्हणून एकदम कडकडीत ऊन आहे. मग आपलं सामान खाली काढून ठेवलंय. नंतर मग थोड्या टायमानंतर आपला थोडा ऊन कमी झालं की मग वरती आपण सामान लावू. तोपर्यंत वैभव आपला सेटअप लावतोय. वैभवने पण आपला सेटअप काढून घेतलाय. बाबूंनी तर लाईटी लावून रेडी केलेत. आणि जसा वैभवचा सेटअप लागतो मग जसं आपण आपला इन्स्ट्रुमेंट लावूया आणि नंतर माईक वगैरे लावून मग बॅलेन्सिंग करायचं आपल्याला. माझा थोडा टाईम आहे भरपूर. थोडा आराम वगैरे करूया. सचिन पण आलाय. सचिन आणि रोहित गमरे. काय सचिन कैसा लगा तू गरम जोर से. मी गाडी चालवतो मला काय. तू गाडी चालवता. हा मागे बसलेला काय रोहित पण आलाय. केस विस पूर्ण विस्कटलेत हेल्मेट घालून. आपला सेटअप करायला घेतला आपण. स्टँड वगैरे लावून ठेवायचं. नंतर मग वैभव माईक लावेल. बच्चे ऐसा अकेला अकेला खाएगा ना. हाँ मैं तेरे को पता है. हाँ ये तू पण का पोपट आहे. सामान लावून घेऊया आपण. स्टँड वगैरे लावून मग नंतर एकदा आपण सामान वगैरे लावलं ना की नंतर मग फ्री होऊन जातो. मग आम्हाला काही कामं नसतं. जोपर्यंत मग वैभव बोलत नाही साऊंड बॅलेन्सिंग करायला तोपर्यंत मस्त आराम करायचं. मग आता म्हणून बोललो की स्टँड वगैरे लावून घ्या. त्याच्यात सामान लावा. मग वैभव माईक लावायला लागेल. जोरात बोल. जोरात काय जोरात बोल. अरे माईक असताना कशाला जोरात बोलायचं. लावायला घेईल जोरात बोल. हा हा झालं काय. बोलले ना तुम्हाला आवाज येतो ना. पोलो क्या बोलो. ये लो येलो पोलो. आपला मध्ये थंड वाटत पोलो खाल्लं. हा थंड वाटत. मी पण खाल्लाय. मेरी मेरी आपला सेटअप लागलाय. आणि वैभवनी एवढे सगळे माईक काढून ठेवले. काय काय वैभव काय करतो. माईक लावतो. कोणाला. ड्रमला थापला. इन्स्ट्रुमेंटला. आपला सेटअप लावून पूर्ण रेडी आहेत. 1 2 3 4 टॉम आणि 5वा सचिन. असा ठेवू. असा ठेवला. आणि पाठी 3 बेस आहेत. 1 2 3 आणि त्याच्यामध्ये 3 थाप आणि 2 ताशाले. मी आणि रोहित बोलो आता. वैभवने आता माईक लावायला घेतलं. ते बघा माईक लावून झाल्यावर लगेच आपलं बॅलेन्सिंग करून घ्यायचं पटापट आणि नंतर फ्री होऊन जायचं. म्हणजे संध्याकाळी. आणि आज आपल्याला 8 तास वाजवते. 8 तास कसे ते 8 तास निघणार ते काय माहिती नाही. कधी सुरुवात होते आणि कधी संपते ते बघूया. कारण की रात्री 3 वाजेपर्यंत आपल्याला वाजवायचं आहे. बघूया आजचा दिवस कसा जातो आणि कसे आपले 8 तास जात आहेत. नाव काय. स्मित पाटील. स्मित आम्हाला ना आल्यापासून ना सारखा ट्रे भरून पाणी आणतं. थँक्यू सो मच. पडू दिलेला ना जसं पाणी संपते ना तसं पाणी येतं. थँक्यू स्मित. थँक्यू. भेटत राहा नंतर सारखं काय येत राहा. गाणं कोणतं आहे ते सांग. आपण तुला कुठलं गाणं पाहिजे. हा ठीक आहे. चल तुझे आवडते गाणे वाजवणार. हा एकच. हा
करायला घेतलं आपण. रुपये आपल्याला पॅड करतोय तसा पेमेंट घ्या. बॅलेन्सिंग पूर्ण प्रॉपर झाले. फायनल बॅलेन्सिंग चेक करायला मी इथे उभा आहे. बाकी सगळे तिकडे मी आहे आणि रोहित आहे. आम्ही दोघं आलोय फायनल बॅलेन्सिंग चेक करायला. बॅलेन्सिंग झालं आहे. आता चाललो आहे आम्ही वरती स्टार्ट करायला. तर मी करतो स्टार्ट, तिकडे बाजूला जातो आणि तोपर्यंत भाव्या आपला शूट करत राहील. भाव्या, भावेश शूट करत राहा, करशील ना? तीन वाजायला फक्त 1 मिनिट राहिलं आहे आणि आता आपला बॅग झालं आहे पॅकअप. सामान वगैरे सगळे काढतायत, सगळे दमलेत भरपूर, म्हणजे भरपूर काहीतरी दमलेत. हा दमल्या ना, याचे काय नुसते बोट चालू असं आमचं बघता. ह्याच्यात अजून एनर्जी आहे, अजून 2 तास वाजवू शकतो हा. पण आम्ही नाही, आमची बॉडी पूर्ण थकली, कारण की आता परत आम्हाला गाडी घेऊन पण जायचं आहे 3 तास ट्रॅव्हल करून. आता पहिला सामान वगैरे काढूया, नंतर भेटेल. A few moments later. स्टेज झालाय पूर्ण खाली, टेम्पो गेला आपला पुढे, टेम्पोमध्ये सामान वगैरे भरून आम्ही झालो फ्री. आणि आता चाललोय, गाडी तिकडे त्यावरला लावलेली आपण माहिती ना दुपारी, तिकडे चाललोय गाडी घ्यायला. आता येताना आम्ही 4 जण होतो आणि आता टोटल 8 जण आहेत. रुपेश आहे,
रुपेश तर याच्यासोबत आलेला, भावासोबत आलेला. आणि सचिन गमरे, रोहित गमरेची पण एक गाडी, हे दोघं पण आपल्या सोबतच येतात. आणि बाकी साहिल, रोहित, मी आणि सिमोन योग्या जाणार आता सकाळी. हेल्मेट टाकीन डोक्यात. सकाळी येताना ना एवढं ऊन होतं ना, आता ना थोडी थोडीशी म्हणजे थंडी जाणवते. आता बघू, आता रस्त्याने जाता तर थंडी लागते काय. चला निघा पहिला जागा गाडीकडे. चाललोय रेडी, हेल्मेट वगैरे घातलंय आणि चाललोय आता घरी. गाडी माझी, साहिल पण रेडी झालाय, रोहित भाव्या तिकडे आहे. The next day. तर गुड मॉर्निंग. आता झोपून उठलोय जस्ट, म्हणजे वाजलेत 12 वाजलेत काहीतरी, 12 वाजता झोपून उठलोय. काल रात्री येता येता म्हणजे सकाळ झाली आम्हाला. काल रात्री आमचं 3 वाजता तिथे पॅकअप झालं, तुम्ही बघितलात. मग नंतर अजून काहीतरी आम्हाला पॅकिंग वगैरे करून निघता निघता 4:30-5 वाजले. 5 नसेल वाजले, काहीतरी 3:30-4 3:30 4च्या दरम्यान आम्ही काहीतरी तिथून निघालो. आणि येता येता भरपूर तिकडे रस्ता खराब पण होता आणि तिकडे लाईट पण नव्हती. तर तिथून निघालो आणि आम्ही तिथून वज्रेश्वरी रोडला काहीतरी 5 वाजता काहीतरी तिथं पोहोचलो असेल, 5-5:30 वाजता. तिकडून बाहेर निघता नंतर बाहेर जेव्हा निघालो तिकडे आम्ही चाय वगैरे पियालो. तिकडे थोडा उजेड झाला, मग तिथून मग डायरेक्ट काहीतरी घरी पोहोचलो 6 वाजता. परफेक्ट 6 वाजता पोहोचलो असेल, 6 म्हणजे 4-5 मिनटं मागे पुढे असतील. आणि आलो मस्त चाय पियालो. आणि जो झोपून गेलो ना तो डायरेक्ट आत्ता उठलो. आणि आत्ता उठलो आणि आठवलं की अरे ब्लॉगच एंड नाही गेला. तर म्हणून मग आता ब्लॉग एंड करतो आपला कालचा. तर कसा वाटला आपला कालचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन हिट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. चला आता बाय बाय. पुन्हा एकदा भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. We'll be right back.